काय गोड आवाज आहे म्हटले तुमचा. कोण कोणाला म्हणतंय? उंट गाढवाला म्हणतंय. ज्या गाढवाचा आवाज सुद्धा ऐकावं वाटत नाही तो म्हणतोय तुमच्या इतका मधुर आवाजच ऐकला नाही. म्हणजे उंटानं केलेलं गाढवाचं वर्णन आणि गाढवानं केलेलं उंटाचं वर्णन याच्यात जसं तथ्य नाही, समाजामध्ये तेच चाललंय. जे गुरु शिष्याचं वर्णन करतात ते शिष्य तसे नाही, आणि जे शिष्य गुरुचं वर्णन करतात ते गुरु तसे नाही. पण आमचे संत महात्मे सांगायला लागले, गुरुचं करायचं तर ज्ञानोबरायांना गुरु करा, गुरुचं करायचं जगद्गुरु तुकोबरायांना गुरु करा. कारण त्यांनी जे शिकवलं ते जगामध्ये कोणीच शिकवू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण कुणालाही गुरु म्हणायला लागलो, कुणालाही जगद्गुरु म्हणायला लागलो, कुणालाही सद्गुरु म्हणायला लागलो. पण संत महात्मे असे म्हणतात की शास्त्राने आणि संतांनी मान्य केलेले 3च जगद्गुरु या जगात आहे. जगाचे पहिले जगद्गुरु आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. जगाचे पहिले जगद्गुरु आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा. गीतेमध्ये काय सांगितलं? गीता हे असं शास्त्र आहे, अगदी सोपं सांगते म्हणजे कळेल. मोबाईल जर विकत घेतला तर त्या मोबाईल बरोबर एक मॅन्युअल किट येतं आणि त्या मॅन्युअलमध्ये सगळं लिहिलेलं असतं की हा मोबाईल कसा वापरायचा, याच्यात सिम कसं टाकायचं, याच्यात किती सॉफ्टवेअर अपडेट करायचे, त्यात सगळं लिहिलेलं असतं. मग त्याचप्रमाणे श्रीकृष्ण भगवंताने सांगितलेली गीता म्हणजे नेमकं काय? तर मनुष्य देहरूपी हे जे सॉफ्टवेअर आहे आणि हे जर अपडेट करायचं तर श्रीकृष्ण भगवंताने सांगितलेली गीता हे त्याचं मॅन्युअल आहे महाराज. गीता वाचल्यानंतर कळतं जीवन कसं जगावं. विठ्ठल विठ्ठल खरं तर श्रीकृष्ण भगवंतासारखा वक्ता नाही, श्रीकृष्ण भगवंतासारखा माणूस नाही, श्रीकृष्ण भगवंतासारखा राजकारणी नाही, श्रीकृष्ण भगवंतासारखा मित्र नाही, आणि श्रीकृष्ण भगवंतासारखा शत्रू सुद्धा शोधून सापडणार. एवढा मोठा श्रीकृष्ण परमात्मा, पण आमच्या डोक्यात एकच बसलंय, गवळणींची वस्त्र चोडली आणि ती झाडावर. एवढाच नाही महाराज, एवढा मोठा जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपाळांना सोबत घेऊन मोठमोठाली राक्षस त्या काळामध्ये मारली. आपलं दही दूध लोणी शत्रूला जात आहे आणि आपल्या दही दुधावर जर शत्रू बलवान होत असेल तर ते थांबलं पाहिजे आणि आपली माणसं पोचल्या गेली पाहिजे, हे शिकवलं आम्हाला श्रीकृष्ण भगवंतानी. अरे धर्माच्या विरोधात जर गेला तर स्वतःचा सख्खा मामा जरी असला तरी त्याला मारणारा श्रीकृष्ण परमात्मा. किती जरी गरीब मित्र असला सुदामा सारखा तर त्याच्यावर नितांत प्रेम करणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा. उद्धवा करता भागवत सांगितलं, अर्जुना करता गीता सांगितली, तुमच्या आमच्या करता गीता सांगितली. म्हणून मला असं वाटतं श्रीकृष्ण भगवंताकडे पाहताना नका तुम्ही देव मानू, नका परमार्थ करू, नका गळ्यामध्ये माळी घालू, पण श्रीकृष्ण भगवंतानी जी गीता जगाला दिली एकदा ती गीता उघडून पहा. गीतेमध्ये काय शिकवलं महाराज? माणूसपणाचे तत्व, माणूस म्हणून जगण्याचे तत्व आम्हाला गीतेनं शिकवले. कारण आज वर्तमानपत्र जर उघडून पाहिलं ना तर आमच्या लक्षात येतं की माणसात माणूसपण राहिलं नाही, आणि ते माणूसपण शिकण्यासाठी संतांचं वाङ्मय आहे, ते माणूसपण शिकण्यासाठी संतांचं साहित्य आहे, आणि ते माणूसपण शिकण्यासाठीच भगवंताचं हरी कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगाचे पहिले जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण परमात्मा. जगाचे दुसरे जगद्गुरु आहेत श्रीपाद श्री शंकराचार्य. चारी दिशेंना ज्यांचे मठ आहे असे शंकराचार्य जगाचे दुसरे जगद्गुरु. आणि जगाचे तिसरे जगद्गुरु आहे रामरायाच्या नावानं तशा शिळा तरल्या, असे ज्यांचे अभंग तरले. जनसामान्यांकरता बुडत हे जन, न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या, असा कल्याणाचा मार्ग ज्यांनी दाखवला.
अहो संपूर्ण कळीकाळ, संपूर्ण सृष्टीच्या काळाला भीती, पण ज्या तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर काळाला सुद्धा भीती वाटावी असा ज्यांचा अधिकार आहे ते जगद्गुरु तुकोबर आहे. तुकाराम 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 हा नाम घेता का पेयम, 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 धन्य तुकोबा समर्थ, 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 धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता का पिय असा ज्यांचा अधिकार ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. या जगाचे तिसरे जगद्गुरु. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नामाचा, जगद्गुरु तुका अवतार नामाचा. संप्रदाय सकळांचा येथोनिया, संप्रदाय सकळांचा येथोनिया, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नामाचा, जगद्गुरु तुका अवतार नामाचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया.